तर रामकृष्णारी मंडळी, सकाळच्या 10 वाजताच खताची गाडी आली होती. त्याच्यामुळे आपल्याला 5 एकरचं खत खाली करून घ्यायचं होतं. ते झाल्यावर 2 वाजेपर्यंत पप्पा घरी आले आणि त्यानंतर आपण वावर बांधायला सुरुवात केली. वावर बांधत बांधत 1.5-2 तास कसे गेले कळलंच नाही. आणि लास्टला ही माझ्याकडं पावटी ट्रॅक्टरची बुजवायला आली. ते झाल्यावर आपण आलो आपल्या ठिबकच्या वावराकडं, कारण जॉइंडर वगैरे सगळं लावून घ्यायचं होतं आणि ऍसिड पण सोडून घ्यायचं होतं, कारण उद्याच लावगड आहे. पण काय सांगायचं, प्रॉब्लेम आलाच. थोडंसं खराब पाणी जाऊन दिलं ऍसिड सोडल्यामुळं आणि त्याच्यानंतर फ्रेश वॉल लावून घेतला. तसंच हे प्रॉब्लेम यायला लागले. जिथं जिथं लिकेज आहे तिथं प्रेशरने पाणी बाहेर यायला लागलं आणि एका ठिकाणी तर डायरेक्ट ते बंद कॅपच निघून आली. त्याच्यामुळे मला कमीत कमी अर्धा तास धरून ठेवायला लागले. त्याच्यानंतर संध्याकाळ झाली आणि इथं टेल पीसचा प्रॉब्लेम झाला. टेल पीस तुटला. त्याच्यामुळं ते एकतर जागा नव्हती जास्त वॉलला, त्याच्यामुळे आम्हाला तेच टेल पीसचं जे वरचं आहे ते सोल्युशननी जाळ लावून काढून घ्यायला लागलं. कमीत कमी 6 वाजताच आम्हाला हा प्रॉब्लेम कळला. त्याच्यानंतर पप्पानी 1 तास लावला टेल पीस वगैरे आणायला. ते सगळं करून नंतर आम्हाला प्रॉब्लेम कळला आणि नीट आम्ही केलं. असे 8:30 वाजेपर्यंत आम्ही तिथंच वावरत होतो. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा भावांनो.